नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. तर आपण म्हणजे लग्न समारंभाला हळदीच्या प्रोग्रामला जेव्हा शक्यतो जातो, तर हल्ली हळदीला पण एक प्रकार असा मिळतो, एकच अगदी केलेलं होतं आणि ती म्हणजे असते चिकन बिर्याणी. पण जास्त खूप फापट पसारा करण्यापेक्षा एकच बिर्याणी केली, रायतं दिलं, की सगळे अगदी आवडीने खातात. तर आज आपण चिकन दम बिर्याणी दाखवणार आहोत आणि त्यासाठी बासमती तांदूळ मी अर्धा किलोच्या प्रमाणात करणार आहोत. अर्धा किलो बासमती तांदूळ आहेत. हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलेले. तर आपण आता हे ओव्हनला करून घेणार आहोत. मी कुकरला लावणार नाही आहे भात. कारण पाण्याचा अंदाज आपल्याला जसा कमी जास्त करता येईल तसा ओव्हनला आपल्याला करता येतो. जर नसेल ओव्हन तर कुकरमध्ये नेहमीसारखा भात करून घेतला तरी चालेल. बाऊल भरून मी पाणी घातलंय. हा चमचा भरून मी भातामध्ये मीठ घालते आणि आपण अंदाजे 1 चमचा तेल घालूया. तेलामुळे तो भात असा सुटसुटीत होतो आणि मी प्रथम नेहमी भात करून घेते पुलाव करताना पण किंवा बिर्याणी करताना पण. कारण भात एकदम तो सुटसुटीत मिळतो आपल्याला. डायरेक्ट आपण जर करायला गेलो तर पाण्याचा अंदाज येत नाही आणि भात चिकट होण्याचा संभव असतो. तर आपण हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि आपण याचा भात बनवून घेणार आहोत. तर आपण ह्याच्यामध्ये हे सर्व गरम मसाले टाकणार आहोत आणि त्याची मोटली करून टाकणार आहोत. ती भातामध्ये जर पूर्णपणे टाकले तर ते बिर्याणी खाताना तोंडात येतात. 2 मोठी वेलची घेतली आहे. एक 5-6 हिरव्या वेलची घेतली आहेत. 4-5 लवंग आहे. त्याचं प्रमाण कमी जास्त केलं चालेल. मिरी आहे आणि दालचिनीचा तुकडा आहे. तर ह्याची आपण एक मोटली बांधून ती पाण्यामध्ये तांदळामध्ये सोडून देणार आहोत. आपण ही छोटी पुरचुंडी आहे ती भातामध्ये अशी रवून टाकायची. त्या मसाल्यांचा पूर्ण वास त्या भातामध्ये तांदळामध्ये येतो मस्तपैकी आणि नंतर मग शिजल्यानंतर ती पुरचुंडी आपण काढून टाकायची. आपण ओव्हनमध्ये जो भात लावलेला 16 मिनिटामध्ये झालेला आहे तो. आणि ही जी मोटली बांधली होती आपण गरम मसाल्याची, तर ही आपण काढून घ्यायची आणि भात इतका सुंदर सुटसुटीत झालाय मी, कारण पाण्याचा अंदाज खूप छान येतो त्याच्यामध्ये. हा परातीत ह्या काढून घ्यायचा आणि मस्त थंड होऊ द्यायचा, की तो आणखीन छान पूर्ण भाताची शीतं आहे ती सुटसुटीत होणार. म्हणून ह्याच्यामध्ये आपण हा ओतून घ्यायचा आहे. बघाल तुम्ही पूर्ण भाताची शीतं अशी मोकळी झालेली दिसतात आहेत आणि असाच आपल्याला तांदूळ लागणार आहे, भात लागणार आहे. अर्धा किलो तांदूळ एवढा फुललाय तो छान. आणि हा असा वाऱ्यावर मस्त एकदम सुकवून घ्यायचा आपल्याला. बाकीची आपण कृती करेपर्यंत तो छान एकदम सुकला जाईल मस्त. आपण बिर्याणीसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे चिकन आपला मसाला जो असतो तो बिर्याणी मसाला. तर आपण विकत नाही आणणार आहोत, आपण तो घरी बनवणार आहोत आणि बनवल्यानंतर तो आपल्याला म्हणजे स्टोअर करून पण ठेवता येतो. जेव्हा कधी आपल्याला पुलाव बनवायचा असेल किंवा एखाद्या भाजीत जरी टाकला तरी खूप छान चव लागते. इतका सुंदर मसाला होतो. तर आपण तो मसाला करायला घेऊया. आपण तवा तापत ठेवला आणि एकदम मंद याच्यावर आपल्याला ते सगळे मसाले भाजून घ्यायचे. हे जवळजवळ 2 चमचे धणे आहेत. 2 चमचे आपण जिरं टाकूया. साधं जिरं घेतलं आहे. हे शहा जिरं आहे 1 चमचा. 4-5 मसाला वेलची आहे मोठी. हे जावित्री आहे. 1-2 चमचे आपण हिरवी वेलची घातली आहे आणि थोडंसं परतत राहायचंय अगदी मंद गॅसवर. टाकतोय दालचिनी. आणि हा मसाला तयार असेल तर बिर्याणी करताना पटकन होऊन जातं. 10-12 काळी मिरी आहेत. ही लाल मिरची आहे. जी कुठली आपल्याकडे मिरची असेल, तर माझ्याकडे ही आता काश्मीरी मिरची आहे आणि रंग पण येईल छान. तर थोडे बारीक तुकडे करून आपण याच्यात टाकून देऊया. 10-12 मिरच्या घेतल्यात मी. ही 1 चमचा कसुरी मेथी घालते. 7-8 तमालपत्राची पानं आहेत. आपण याचे तुकडे करून टाकून द्या त्याच्यात, म्हणजे छान भाजली जातील.
जायफळचा तुकडा ह्याच्यामध्ये किसून टाकणार आहोत. असाच टाकला तरी चालेल, छोटे छोटे तुकडे करून, कारण आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे. मसाला छान परतून झालेला आहे आपला. आता हळद घालते आणि 1 चमचा मीठ घालूया. अतिशय खमंग वास घरात येतोय मस्त, आणि बिर्याणीची खासियत आहे हा मसाला म्हणजे. तर आपण आता गॅस काढून टाकूया आणि थंड करून मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. आपण मसाला मस्तपैकी थंड करून घेऊया आणि तो मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे तो सुकाच, आणि मग आपण बिर्याणीची पुढची कृती करायला सुरुवात करूया. आपण बिर्याणीचा जो मसाला मगाशी भाजून घेतला होता तो असा छान एकदम बारीक वाटून घेतला आहे मिक्सरला, आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये, डब्यामध्ये तो भरून ठेवायचा, की जेव्हा आपल्याला कधी गरज लागेल तर तेव्हा आपण तो वापरू शकतो. कुठल्याही आमटीत वगैरे पण आपल्याला तो टाकता येईल, इतका छान त्याला खमंग वास पण येतो आणि छान चव पण होते त्याची. तर हा आपण असा डब्यामध्ये भरून ठेवणार आणि मग आपल्याला हवा तेव्हा वापरू शकतो. आता आपण अर्धा किलो बिर्याणीसाठी अर्धा किलो कांदा लागणार आहे. तर कांदा कशाला, तर हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे, आणि ह्या तळलेल्या कांद्याचंच बिर्याणीचं सगळं सौंदर्य म्हणाल तर ते अवलंबून असतं. तर हा कांदा असा अर्धा चिरायचा आधी, आणि मग त्याचे पातळ असे स्लाइस करायचे, आपण कांदा भजीला जसे करतो तसे, आणि तो छान हाताने असा चुरून घ्यायचा, आणि भरपूर तेलामध्ये तो आपल्याला तळून काढायचा आहे. एकदम कुरकुरीत करायचा आहे, करपवायचा नाही, थोडा ब्राऊन रंगावर असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे तो, आणि तो बिर्याणीमध्ये खूप छान प्रमाणात वापरला जातो. तर हा कांदा चांगला तळून घेणं हे मोठं कौशल्याचं काम आहे. तर मी दाखवते तुम्हाला कसा तळायचा तो. तर हा आपण असा मोकळा करून घेतलाय, आणि आपण एका ह्याच्यात पॅनमध्ये तेल ठेवलंय गरम करत, आणि यात तो सर्व कांदा, हा अर्धा किलो कांदा आहे अर्धा किलो चिकनसाठी, तर हा आपण याच्यात तळून घेणार आहोत. आता ह्याच्यात अजून एक ट्रिक असते की कांदा लवकर तळला जावा म्हणून ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत. मिठामुळे तो कांदा पटकन तळला जातो. आपण 1 चमचा याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. याला बरिस्ता पण म्हणतात, बरिस्ता, आणि हा स्टोअर करून पण ठेवतात. ऑनलाईन मिळतो पण विकत, पण एवढं काही करायची झंझट करायची गरज नाही, आपण आरामात करू शकतो. आपला कांदा छान तळून झालेला आहे, आणि आपण आता तो एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर ठेवलाय, आणि त्याच्यावर आपण हा पसरवून ठेवायचा आहे. अगदी सुकला पाहिजे तो छान, त्यातलं तेल आहे ते पूर्ण निथळून गेलं पाहिजे, आणि एवढ्या याच कलरवर काढायचा, जास्त करपवायचा नाही तो. मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचा झालाय, आणि टिश्यू पेपरवर टाकून तो आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर टिश्यू पेपरवर काढला की त्याच्यानंतर तो असा चमच्याने पूर्ण पसरवून घ्यायचा आहे तो, जेणेकरून तो चांगला छान सुकला जाईल, आणि तसा आपल्याला कांदा मग बिर्याणीसाठी वापरता येईल. हा मस्त वाऱ्यावर आता सुकू द्यायचा छान. आपण बिर्याणीसाठी हे असं चिकन घेतलंय, लेग पीस आहेत 2, आणि बाकी करी कट म्हणतात ह्याला, किंवा कसंही आपण जरी घेतलं तरी चालतं, असं काही नाही आहे खास त्याच्यासाठी वेगळं चिकन असतं. असं चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते, आणि मोठेच तुकडे ठेवायचे. प्रथम आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद आहे. नंतर हा आपण जो बिर्याणी मसाला केला होता तो एक 4 ते 5 चमचे आपण घालायचे आहेत. खूप तिखट नाही आहे, काश्मीरी मिरची वापरली आहे. तर 5 चमचे आपण बिर्याणी मसाला घेतलाय. ही आहे आलं लसूण आणि मिरची घातली, एक हिरवी मिरची, त्याची पेस्ट आहे. तर ही आपण चांगली 2-3 चमचे घालूया.
हा 1 लिंबाचा रस आहे आणि हे सर्व मस्त त्याला चोळून घ्यायचं आहे ह्या चिकनला. जर आपल्याकडे खूप वेळ असेल तर आपण आदल्या दिवशी ही अशी सर्व तयारी करून घेतली तरी चालते आणि नसेल वेळ तर लगेचच केलं तरीही चालतं, तर जास्त चांगलं असतं. तळलेला कांदा घेतला होता, तर ह्यातला अर्धा कांदा आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेशनमध्ये घालणार आहोत. हे 200 ग्रॅम दही आहे अर्धा किलोला, ते आपण टाकूया. चिरलेली कोथिंबीर आहे, पण कोथिंबीर वाटली नाहीये तर कापून घेतली आहे. आता हे सर्व छान एकदम एकत्र असं करून घ्यायचंय. आता शेवटी आपण याच्यामध्ये हे बरीचसं तेल काढलं होतं तेच त्याचाच वापर आपण करणार आहोत. 1 मोठा चमचा आपण याच्यात तेल टाकूया आणि छान हे असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मस्त मॅरिनेशन आपलं झालेलं आहे. आपण हा कोळसा गॅसवर गरम करून आणलाय. आपण त्याला स्मोक देणार आहोत. Amazonवर कोळसे सहज मिळतात आणि ह्याच्यावर 1 चमचा तूप सोडायचं आणि हा जो धूर येतो पटकन झाकण ठेवून द्यायचं. खूप वास येतो नाहीतर त्याचा. आणि एखाद्या मिनिटाने आपण हे झाकण काढून टाकायचं. आपण आता मॅरिनेशन झालेलं चिकन शिजवून घेणार आहोत. एक चांगली मोठी वाटी तूप घ्यायचंय, साजूक तूप आहे. बिर्याणीला छान एकदम खमंगपणा लागेल त्याच्यामुळे. आणि हे जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते आपण याच्यात सगळं घालणार आहोत. मॅरिनेशन करून मी अर्धा तास ठेवलं होतं. जास्त वेळ असेल तर चांगलं आणखी, पण आता वेळ तेवढा नव्हता म्हणून मी अर्धा तास ठेवले. छान परतून घ्यायचं हे आपल्याला. आपला भात तर तयार आहे. आता फक्त आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय. चिकन शिजायला काही वेळ नाही लागत. आपण बघूया उघडून. जवळजवळ मला वाटतं 10 ते 15 मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे ते. आणि ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करायचा आणि आता आपल्याला लेयर्स द्यायचे आहेत. तेल तुपाचा भरपूर वापर बिर्याणी तर हवाच. आपण गॅस काढून टाकूया. आता आपल्याला भात आणि चिकनचे लेयर्स द्यायचे आहेत म्हणून मी थोडंसं मोठं भांडं घेतलंय. तर आपण आता थोडं थोडं ह्याच्यात टाकत जाऊया. एकदम खाली हा मसाला पसरवायचा आहे संपूर्ण भांड्यात. थोडेसे चिकनचे पीसेस. त्याच्यावर आपण हा भात टाकायचा आहे. सुटसुटीत झाला एकदम. त्याच्यानंतर आपण वर बरिस्ता टाकणार आहोत. त्याच्यात थोडासा मी पुदिना कापून टाकलाय, बारीक एकदम चिरून घेतलाय. हे थोडं केसरचं दूध आहे, ते मध्ये मध्ये पसरवूया आपण. त्याची एक छान चव लागेल भाताला. पुन्हा भाताचा लेअर द्यायचा आहे दुसरा. परत आपण ह्याच्यावर हा बरिस्ता टाकूया, तळलेला जो कांदा आहे तो. आणि थोडं असे लेयर्सवर लेयर. शेवटी आपण 2 तंगड्या ठेवूया याच्यावर. लेग पीस जे आहे याच्यात.
बघाल तुम्ही अर्धा किलोमध्ये ती. आणि हा आता शेवटचा थर भाताचा देऊन टाकूया आपण एकदम वर. आपण हा सगळा बरिस्ता पूर्ण टाकून देऊया याच्यात. थोडा आपण गार्निशिंगला ठेवून देऊया. आणि हे केसरचं दूध आहे. कोणी रोज इसेन्स पण वापरतं, पण तो वास खूप उग्र वाटतो म्हणून मी नाही घालत. रोज इसेन्स पण घालतात, केवडा इसेन्स घालतात चव वाढावी म्हणून. त्याच्यामुळे ह्याला पीठ लावायची गरज नाही आहे. तर आपण हे आणि एक चांगलं अर्धा तास व्यवस्थित त्याला मंद याच्यावर व्यवस्थित तो भात मुरू द्यायचा. तर त्याचा एकत्र छान चव त्याची एकात एक मिसळली जाईल आणि आपली बिर्याणी तयार होईल. आपण रायतं बनवायला घेऊया. बिर्याणी बरोबर लागतं ते. घरात जेवढी माणसं असतील त्या अंदाजाने घट्ट दही घ्यायचं. थोडंसं मीठ घालूया, 2 चिमूट. काळी मिरी पावडर आहे थोडीशी. आणि बारीक काकडी कापून घेतली आहे. काकडी, टोमॅटो आणि कांदा आहे. कोथिंबीर घालूया. कोणाला मिरची आवडत असेल तर मिरची घातली तरी चालेल, तर मिरची नका घालू बिर्याणी सोबत खायला. आपली चिकन दम बिर्याणी झालेली आहे. बघाल तुम्ही खूप सुंदर अशी, मस्त रंग पण आलेला आहे. खमंग असा मसाल्यांचा वास येतोय. सोबत आपलं रायतं आहे. रविवारचा बेत आणि काय हवंय अजून. लिंबू आहे, सॅलड आहे. नक्की रेसिपी करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.